मुंबईचा पंचशील नगर या ठिकाणी SRHची योजना 2009 पासून सुरू होती आणि त्या SRH योजनेमध्ये जे डेव्हलपर आहेत हे डेव्हलपर बिहारचे खासदार आहेत देवेशचंद्र ठाकूर म्हणून। 2019 साली त्या पुनर्वसन इमारतीचं ज्यावेळेस काम सुरू होतं, संरक्षण जाळी न लावल्यामुळं त्या पुनर्वसन इमारतीच्या खाली दगड पडला, सिमेंटचा ठोकळा पडला आणि त्या दगडामध्ये त्या अपघातामध्ये इकडची स्थानिक जी मुलगी आहे प्रतिभा शिंगारे, त्या मुलीच्या डोक्यात दगड पडून त्या मुलीचा त्याच ठिकाणी जीव गेला। अक्षरशः मनाला हादरणारी गोष्ट आहे। 2019 साली ही घटना घडली। पोलिसांनी FIR दाखल केला। पोलीस कुठले? स्थानिक टिळकनगर पोलीस स्टेशन। स्थानिक टिळकनगर पोलीस स्टेशनने सुरुवातीला अज्ञात इसम, आरोपीचं नाव अज्ञात इसम म्हणून टाकलं आणि FIR दाखल केली। त्यानंतर रहिवाशांनी मोठा त्या ठिकाणी त्यांचा आक्रोश पोलीस स्टेशनमध्ये नेला, आंदोलनं झाली आणि त्या लोकांच्या जनरेट्यामुळे पोलिसांना या बिल्डरवरती FIR दाखल करावी लागली। पोलिसांनी ज्यावेळेस FIR दाखल केली त्यावेळेस 3 आरोपी त्या ठिकाणी त्यांची नावं घेतली। पहिला आरोपी जतीन अरविंद मेहता, दुसरा आरोपी चेतन भानुशाली आणि तिसरा आरोपी देवेशचंद्र ठाकूर। हे तिन्ही बिल्डर आहेत। ह्या बिल्डरच्या हेतू पुरस्सर हलगर्जीपणामुळे पुनर्वसन इमारतीमध्ये संरक्षित ज्या जाळ्या आहेत त्या जाळ्या न लावल्यामुळं, त्यांच्या नाकर्तेपणामुळं, त्यांच्या बेजबाबदार वृत्तीमुळं त्या मुलीच्या डोक्यात दगड पडून ती मुलगी त्या ठिकाणी वारली 2019 ला। या 3 डेव्हलपरला आरोपी केल्यानंतर पोलिसांनी केवळ एका डेव्हलपरच्या विरोधामध्ये चार्जशीट दाखल केली आणि ते म्हणजे जतीन मेहता। मग या 2 जे बिल्डर आहेत, ह्या 2 बिल्डरवरती चार्जशीट दाखल का नाही केली? तर एक बिल्डर चेतन भानुशाली हे भाजपचे नेते आहेत गुजरातचे आणि दुसरे देवेशचंद्र ठाकूर आरोपी नंबर 3 देवेशचंद्र ठाकूर हे बिहारचे विद्यमान खासदार आहेत आणि जनता दल युनायटेड पक्षाचे नेते आहेत। बरं, हा खासदार इकडच्या पोलीस कमिशनरला भेटायला येतो, हा खासदार DCP झोन 6च्या आयुक्तांना भेटायला येतो, हा खासदार पोलिसांना फोन करून तिकडच्या रहिवाशांवरती, तिकडच्या सोसायट्यांवरती खोटे गुन्हे दाखल करतो। तरी हा खासदार, हा बिल्डर, हा आरोपी पोलिसांना मात्र मिळून येत नाही। किती मोठी शोकांतिका आहे। आणि या दबावाखाली, या दडपणाखाली आम्ही कुठपर्यंत जागायचं? ह्याला काय मर्यादा आहे? बरं, कुठला गुन्हा दाखल केला यांच्यावरती? सोसायटीच्या अध्यक्षावरती ट्रेसपासचा गुन्हा दाखल झालाय। ज्याची बिल्डिंग आहे, ज्या सोसायटीची ती बिल्डिंग आहे, त्या सोसायटीचा तो अध्यक्ष आहे, त्या अध्यक्षाला ट्रेसपासच्या गुन्ह्याखाली दाखल केलंय। म्हणजे तो कुठल्या रहिवाशांच्या घरी जाऊ शकत नाही नोटीस द्यायला, त्याच्या घरी गेल्यानंतर ट्रेसपासचा गुन्हा दाखल होतो। बिल्डरने पुनर्वसन इमारतीमध्ये गाळे विकले बेकायदेशीर, त्याच्यावरती कारवाई करायला गेल्यावरती बिल्डरच्या सांगण्यावरून, आयुक्ताच्या सांगण्यावरून पोलिसांनी इकडच्या रहिवाशांवरती, इकडच्या सोसायट्यांवरती खोटे गुन्हे दाखल केले। अक्षरशः हा 2 पद्धतीचा जो न्याय आहे, या न्यायाला कुठेतरी आम्हाला संपवणं गरजेचं आहे। नाहीतर आमचा मराठी माणूस, आमचा भूमिपुत्र या भूमीमध्ये अक्षरशः औषधाला सुद्धा उरणार नाही।
आमचा विरोधी कोण आहे? बिल्डर बरोबर लढाई करायला आम्हाला काय मोठी गोष्ट नाहीये, परंतु या बिल्डरच्या मागून पोलीस लोक जे आमच्या मागे लागलेले आहेत, पोलीस लोक जे आमच्या विरोधामध्ये खोटे गुन्हे दाखल करतात, पोलीस लोक जे आमच्या छळवणूक करतात, हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना विनंती करतोय की कृपया या पोलिसांना आवर घाला, अक्षरशः आवर घाला. गोर गरिबांवरती, महिलांवरती त्यांनी गुन्हे दाखल केलेत बिल्डरच्या सांगण्यावरून, आणि बिल्डरवर जे गुन्हे आहेत या संदर्भात कुठलीच ॲक्शन घेतली नाहीये. म्हणून आज आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतोय की या लवकरात लवकर जर या बिल्डरवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, हे आरोपी आहेत, या आरोपीला फरार घोषित करा, या आरोपीवरती चार्जशीट दाखल करा, त्यांना अटक करा. आणि 10 वर्षची जी मुलगी आहे, तिला 6 वर्ष झालेत तिला मरून, तिच्या डोक्यात दगड पडून, तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी हा विषय हाती घेतलेला आहे. सोमवारपासून आझाद मैदानमध्ये त्या लहान चिमुकल्या निष्पाप मुलीच्या न्यायासाठी आम्ही सगळे त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत, धरणे आंदोलन करणार आहोत. जी मुलगी या ठिकाणी तिचा दगड पडून मृत्यू झाला, त्या मुलीचे जे 2 भाऊ आहेत, हे 2 भावांना आज मी या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या समोर आणलंय. आज यांना आई वडील कोण नाहीये, वडील वारले, आई तर पहिलेच वारली होती. हे अनाथ मुलं आता कसं जगतील? त्यांची बहीण ही प्रतिभा शिंगारे, हे अक्षरशः यांचे एक आत्या पण आहे, करुणा खरात म्हणून. या पुढं या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही सगळे, मग पंचशील नगरच नाही तर मुंबईतले इतर संघटनामधली लोक आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करणार आहेत, त्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दर्शवणार आहेत. मला भरपूर जणांचे फोनसुद्धा आले की या अनाथ मुलांना, अक्षरशः अनाथ झाले ते, या मुलांना न्याय देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी या तुमच्या लढ्यामध्ये सामील होऊ. अशा संघटनामधल्या काही छोट्या मोठ्या पक्षांमधल्या लोकांनी आम्हाला